हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही ठरवलं होतं जाऊयात कॉलेजमध्ये भेट द्यायला. आणि कॉलेजमध्ये जायच्या आधीच आमचे मित्रमैत्रिणी भेटले आणि जी मज्जा मस्तीला सुरुवात झाली काही विचारूच नका. त्याच्यानंतर आम्ही घुसलो असंच म्हणावं लागेल, कारण काय आमच्याकडे ID कार्ड नव्हतं, त्यामुळे सोडत नव्हते. सो आम्ही एकदम मस्त ट्रिक यूज केली आणि कॉलेजमध्ये गेलो. कॉलेज बघून इतकं मस्त वाटलं. आणि ही बघा आमची गँग कशी कॉलेजमध्ये सगळीकडे बघतीये काय नवीन आहे, आमच्या वेळी काय नव्हतं, आता काय नवीन केलंय. आमच्या 2 मैत्रिणी आधीच कॉलेजमध्ये आल्या होत्या. सो उचकवण्यात, फुगिरी करण्यात खूप वेळ गेला. नंतर आम्ही असंच कॉलेजमधून फेरफटका मारत होतो. आमची युनिव्हर्सिटी एक्झाम असलेले हे वर्ग होते आणि तिथे बसून आम्ही केलेल्या परीक्षेमध्ये उद्योग, लागलेल्या एटीकेटी हे आठवून खूप मस्त वाटत होतं. नंतर गेलो कॅन्टीनमध्ये, पण कॅन्टीनमध्ये जागा नव्हती आणि आमच्या वेळेचं कॅन्टीन खूप मस्त होतं. त्यानंतर आम्ही असं ठरवलं होतं की प्रत्येकाने घरून आपला आपला डब्बा घेऊन यायचा, कारण काय आम्हाला या भाज्या, त्यांच्या आयांनी केलेल्या भाज्या खूप आवडायच्या आणि ह्याच्यासाठी आम्ही अक्षरशः मारामाऱ्या करायचो. नंतर आम्ही भेट दिली आमच्या कॉम्प्युटर लॅबला, जिथे बसून आम्ही खूप उद्योग केलेले आहेत आणि आम्ही भेटलो आमच्या मामांना. बघा ना, कॉलेजमध्ये असतानाची ट्रीटमेंट आणि पासआउट झाल्याची ट्रीटमेंट किती वेगळी असते. आम्हाला मामांनी मस्त मस्त थंडगार पाणी दिलं आणि हे पाणी पिऊन आम्ही आठवत होतो आम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये केलेलं दंगा, आमच्या एक्झाम्समध्ये लागलेले वांदे, मॅडमचे खाल्लेले ओरडे. वाव, खूप मज्जा आली. त्यानंतर आम्ही भेट दिली आमच्या इलेक्ट्रॉनिक्स लॅबला, कारण काय आमच्या वेळी तिथे एक थंड पाण्याचं कूलर असायचं आणि ते पाणी पिऊन खूप मस्त वाटायचं. आणि हा रस्ता जॉईन करतो कॉम्प्युटर लॅब ते इलेक्ट्रॉनिक्स लॅब. इथे आम्ही खूप पळायचो, पडलो आहे, तरी हाऊस आहे आम्हाला तिथे जायची. अँड येस, दॅट्स इट फॉर द डे.